नाशिकच्या अंबड परिसरामध्ये असलेल्या या स्ट्रॉंग रूममध्येच EVM मशीन ठेवण्यात आलेले आहेत आणि 4 तारखेला या ठिकाणीच नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात होईल। मात्र तत्पूर्वी या संपूर्ण स्ट्रॉंग रूमच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्ताव्यतिरिक्त इतर कोणालाही जाऊ दिलं जात नाहीये। दुसरीकडे या संपूर्ण परिसराची स्वच्छता राहावी, या परिसरामध्ये 4 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारची अस्वच्छता घाण होऊ नये यासाठी महापालिकेकडून या स्ट्रॉंग रूमच्या स्वच्छतेसाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे। महापालिकेकडून 44 कर्मचाऱ्यांची नियुक्ती फक्त या स्ट्रॉंग रूमच्या परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी करण्यात आलेली आहे। कचरा संकलन करण्यासाठी 2 विशेष घंटा गाड्या देण्यात आलेल्या आहेत आणि 20 तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था देखील करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेली आहे। 4 तारखेला याच ठिकाणी मतमोजणीला सकाळपासून सुरुवात होईल। मात्र 4 तारखेपर्यंत या परिसराची स्वच्छता देखील राहावी यासाठी महापालिकेनं या संपूर्ण नवीन पथकाची नियुक्ती केलेली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।